नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर जी काय असणारी आरोग्य पदभरती असणार आहे, आरोग्य विभागातील भरती 2026 याच्यामध्ये जे काही एएनएम आणि जीएनएम ही जी काही पद असणार आहे, याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा नेमका बदल झालेला असणार आहे आणि त्यांच्यामध्ये जो काही होणारा पेपर पॅटर्न असणार आहे याच्याविषयी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। चला तर मग बघा, ही जी काय आरोग्य विभाग पदभरती असणार आहे याच्यामध्ये एएनएम जीएनएम मध्ये काय असणार बघा, तर ही बॅचेस महत्वाची सांगितली जाते। आता आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती मनपा, डीएमईआर असेल, आरआरबी असेल, एम्स असेल, या परीक्षांकरता आपण काय करतोय तर नवीन बॅच सध्या काय करणार आहे, लवकरच चालू करणार आहे। याच्याद्वारे आपल्याला लाईव्ह आणि रेकॉर्डेड अशा स्वरूपामध्ये लेक्चर्स अवेलेबल होणार आहेत। नवीन एक्झाम पॅटर्न नुसार आपण काय करतो तर या ठिकाणी सिलेबस काय केलेला असणार तर डिझाईन केलेला असणार आहे। त्याचबरोबर काय सांगितलं जातं बघा, तर पेपर पॅटर्न नुसार आपण टेस्ट सिरीज या ठिकाणी घेणार आहे। हजारो विद्यार्थ्यांना शासकीय नोकरीत यश मिळवून देणारी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरची आपली सर्वात जुनी काय असणार आहे आणि सर्वात पहिली आणि यशस्वी अशी काय असणार आहे तर अकॅडमी असणार आहे। ग्रामीण आणि वर्किंग स्टुडंटसाठी ही सगळ्यात उपयुक्त काय असणार आहे तर बॅच असणार आहे। याच्याद्वारे बघा तुम्ही काय करू शकता, लाईव्ह आणि रेकॉर्डेड लेक्चर्स काय करू शकताय तर पाहू शकताय। इवन दो तुम्ही ते लेक्चर्स डाउनलोड करू शकताय, मल्टिपल टाइम वेळा पाहू शकताय। त्याचबरोबर ई बुक्स द्वारे तुम्हाला या ठिकाणी नोट्स प्रोव्हाइड केले जातात। शिवाय जे काय असणारा तज्ञ आणि अनुभवी असा शिक्षक वृंद तुम्हाला या ठिकाणी काय झालेला असणार आहे, लाभलेला असणार आहे। प्रत्येक विषयासाठी वेगवेगळे शिक्षक तुम्हाला या ठिकाणी अलॉट करण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर काय सांगितलं जाणार आहे आणखीन, तर ही जे काय असणारी आपली ऑनलाईन अकॅडमी असणार आहे, या प्लॅटफॉर्मवरती आपण आठवड्यातून 2 ते 3 दिवस क्वेश्चन सिरीज चालवतो, जे की पीवायक्यू क्वेश्चन पण त्यामध्ये असतात आणि विश्लेषणात्मक पद्धतीने आपण ही क्वेश्चन सिरीज सोडवून घेतो। ई बुक्स द्वारे नोट्स तुमच्यापर्यंत काय केल्या जातात तर सर्क्युलेट केल्या जातात। त्याचबरोबर हार्ड कॉपी पण तुम्हाला जर का हवी असेल तर तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून ती मिळवू शकताय। शिवाय आणखीन महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय लक्षात ठेवायची बघा, तर ज्यांना कोणाला ही बॅच लावायची आहे त्यांनी लवकरात लवकर काय करून घ्या तर बॅच काय करायचं असणार तर जॉईनिंग करून घ्या। ओके, सध्या जे काय असणारी बॅच असणार आहे ही फुल होत आहे, त्यामुळे लवकरात लवकर काय करा, कॉन्टॅक्ट करा। बघा, याच्यामध्ये विषयानिहाय जो काय असणारा अभ्यासक्रम आहे, हा अभ्यासक्रम सगळ्यात पहिल्यांदा महत्वाचा आहे। काय अभ्यासक्रम आहे बघा, तर परीक्षा प्रामुख्याने 2 भागात विभागलेली असणार आहे, ज्याच्यामधला पहिला भाग अतांत्रिक म्हणजे जनरल असणार आहे। ओके, ज्याच्यामध्ये 60 प्रश्न अवघ्या 120 गुणांच्यासाठी असणार आहेत आणि तांत्रिक प्रश्न हे सुद्धा असणार म्हणजे टेक्निकल नर्सिंगचे सुद्धा क्वेश्चन असणार आहेत। ओके, आता या ठिकाणी बघा अतांत्रिक विभाग म्हणजे ज्याला आपण नॉन टेक्निकल असं म्हणतो, ज्याच्यामध्ये मराठी व्याकरण, ह्याच्यामध्ये वाक्यरचना, शब्दार्थ, त्याचबरोबर बघा प्रयोग असेल, समानार्थी, विरुद्धार्थी, म्हणी, वाक्प्रचार असतील आणि उत्तरावरील प्रश्न। त्याचबरोबर इंग्रजी व्याकरण, ज्याच्यामध्ये ग्रामर, टेन्स, आर्टिकल्स, पार्ट्स ऑफ स्पीच, व्होकॅब्युलरी असेल, शिवाय सिनोनिम्स अँड अँटोनिम्स असेल, एरर डिटेक्शन इत्यादी काय असणार तर समावेश असणार आहे। सामान्य ज्ञान, ओके, ज्याच्यामध्ये विशेषतः महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्राचा इतिहास, त्याचबरोबर भारतीय संविधान, चालू घडामोडी, ओके, आणि आरोग्य क्षेत्राशी संबंधित चालू योजना असणार आहेत। बौद्धिक चाचणी आणि गणित याचा सुद्धा याच्यामध्ये समावेश असणार आहे। बघा, संख्या मालिका, नातेसंबंध, कोडिंग डिकोडिंग असेल, काळ काम वेग आणि नफा तोटा, चक्रवाढ व्याज असेल, सरळ वाढ व्याज असेल। ओके, त्याचबरोबर जे काय असणार नातेसंबंध वगैरे जे काय असणार आहे याचा संबंधित क्वेश्चन विचारले जाणार आहेत। बघा, याच्यामध्ये 60 प्रश्न असणार आहेत, ज्याला 120 गुण असणार आहेत। ओके, पुढे बघा तांत्रिक विषयामध्ये जे काही तांत्रिक विषय एएनएम आणि जीएनएम असणार आहे यांच्या मूळ शैक्षणिक अभ्यासक्रमावरती आधारलेले असणार आहेत। त्यापैकी आपण पहिल्यांदा एएनएम चा बघूया। एएनएम च्या अभ्यासक्रमामध्ये आरोग्य संवर्धन म्हणजेच हेल्थ प्रमोशन असणार आहे, ज्याच्यामध्ये पोषण, मानवी शरीर रचना, मानसिक आरोग्य आणि स्वच्छता, प्राथमिक आरोग्य सेवा आणि परिचर्या, ज्याच्यामध्ये बघा काय सांगितलंय तर प्रायमरी हेल्थ केअर अँड नर्सिंग, संसर्ग आणि प्रतिकार शक्ती, प्रथमोपचार, औषधांचे व्यवस्थापन, बाल आरोग्य परिचर्या, नवजात बालकाची काळजी, बालकांचे आजार आणि लसीकरण कार्यक्रम, मिडवायफरी, ज्याच्यामध्ये गरोदरपणा असेल, प्रसूती दरम्यान घ्यावयाची काळजी, प्रसूतीनंतर घ्यावयाची काळजी, ओके, समुदाय आरोग्य नर्सिंग,
आरोग्य संस्थांचे कार्य, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम ह्या सगळ्या सिलेबसचा काय असणार समावेश असणार आहे. तर जीएनएम स्टाफ नर्स जे काय असणार आहे, जीएनएम स्टाफ नर्स मध्ये बायोलॉजिकल सायन्सचा समावेश असणार आहे, ज्याच्यामध्ये सर्वसाधारणतः मानवी शरीरशास्त्र आणि शरीर प्रक्रिया शास्त्र असणार आहेत. मीन्स अॅनाटॉमी अँड फिजिओलॉजी असणार आहे. सूक्ष्मजीवशास्त्र मायक्रोबायोलॉजीचा याच्यामध्ये समावेश असणार आहे. बिहेवियरियल काय असणार सायन्स आणि समाजशास्त्र म्हणजेच एखाद्या व्यक्तीची सायकोलॉजी असेल, सायकॅट्रिस्ट, आणि त्याचबरोबर काय असणार समाजशास्त्र. ओके. नर्सिंगची मूलभूत तत्वे, रुग्णाची प्रथमोपचार काळजी, वैयक्तिक स्वच्छता, वैद्यकीय शस्त्रक्रिया नर्सिंग, ज्याच्यामध्ये भाग 1 आणि भाग 2 विविध आजार आणि त्यावरील नर्सिंग केअर असणार आहेत. मानसिक आरोग्य नर्सिंग ह्याचा सुद्धा याच्यामध्ये समावेश असणार आहे. ओके. जर का तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर सबस्क्राईब करायला विसरू नका. अशीच आणखीन काही महत्वाचे काय असणार तर माहिती घेऊन आपण पुन्हा लवकरच भेटू. तोपर्यंत धन्यवाद.